मित्रांनो, जर उद्या अचानक तुमची नोकरी गेली किंवा व्यवसायात मोठं नुकसान झालं किंवा घरात एखादा आजारपण आलं तर तुमच्याकडे किती दिवस पुरेल एवढी आर्थिक तयारी आहे? 1 महिना, 2 महिना की फक्त काही दिवस? हा प्रश्न ऐकून अनेक लोक अस्वस्थ होतात, कारण पैसा कमवण्याचा विचार प्रत्येकजण करतो, पण संकटाच्या दिवसांची तयारी करण्याचा विचार फार कमी लोक करत असतात. आणि म्हणूनच आज प्रत्येकाने ही गोष्ट ऐकायला हवी. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांची शेती चांगली होती. दोघांना दरवर्षी चांगलं पीक यायचं. पहिला शेतकरी पीक आलं की सगळं धान्य विकून टाकायचा. जे पैसे मिळायचे ते खर्च करायचा. त्याला वाटायचं पुढच्या वर्षी पुन्हा पीक येईल. दुसरा शेतकरी मात्र थोडा वेगळा होता. तो धान्य विकायचा, पण त्यातील काही पोती नेहमी कोठारात साठवून ठेवायचा. गावातील लोक त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे, इतकं धान्य कशासाठी राखून ठेवतोस? सगळं विकून टाक. पण तो फक्त हसायचा, कारण त्याला एक गोष्ट माहीत होती, संकट कधीही सांगून येत नाही. मित्रांनो, काही वर्ष सगळं व्यवस्थित चाललं, पण 1 वर्ष भयंकर दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही, शेतात पीकच आलं नाही. गावातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. पहिला शेतकरी खूप चिंतेत होता. घर चालवायचं कसं? मुलांचं पोट भरायचं कसं? त्यांच्याकडे ना धान्य होतं ना राखीव व्यवस्था. पण दुसरा शेतकरी शांत होता, कारण त्याच्या कोठारात धान्य साठवलेलं होतं. ज्याची लोकांनी थट्टा केली होती, त्याच साठवलेल्या धान्याने त्याच्या कुटुंबाला वाचवलं होतं. मित्रांनो, ही फक्त शेतकऱ्याची गोष्ट नाही, ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट आहे. फरक एवढाच आहे, आज धान्याच्या जागी पैसा आहे आणि दुष्काळाच्या जागी आयुष्यात येणारी संकट आहेत. नोकरी जाणं, व्यवसायात नुकसान होणं, अचानक आजारपण येणं, घरातील मोठा खर्च, ही सगळी संकटं सांगून येत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाकडे एक इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर संकटाच्या काळासाठी बाजूला ठेवलेले पैसे. असा पैसा जो फक्त अडचणीच्या वेळी वापरायचा असतो. फिरण्यासाठी नाही, मोबाईल घेण्यासाठी नाही, दिखावा करण्यासाठी नाही, तर फक्त संकटाच्या दिवसांसाठी. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात, माझा पगारच कमी आहे, मी बचतच करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड मोठ्या रकमेने सुरू होत नाही, तो छोट्या सवयीने सुरू होतो. महिन्याला 500 रुपये, 1000 रुपये किंवा त्याहून कमी. महत्त्व रकमेचं नसतं, महत्त्व सवयीचं असतं. आणि थोडी थोडी बचत मोठ्या संकटात आधार बनू शकते. मित्रांनो, आज अनेक लोक चांगले पैसे कमवतात, पण त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नसतो. म्हणूनच एखादं संकट आलं की त्यांना कर्ज घ्यावं लागतं. मग ताण वाढतो, चिंता वाढते आणि आर्थिक समस्या आणखी मोठी होते. पण ज्याने आधीच तयारी केलेली असते, तो अशा परिस्थितीत शांत राहतो, कारण त्यांना माहीत असतं, मी संकटात तयार आहे. मित्रांनो, जीवनात यशस्वी माणूस तो होतो जो फक्त चांगल्या दिवसांचा विचार करत नाही, तर वाईट दिवसांची तयारीही करून ठेवतो. जसा शेतकरी दुष्काळासाठी धान्य साठवतो, तसाच हुशार माणूस संकटासाठी पैसा साठवतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. तुमच्या कमाईतून थोडी रक्कम बाजूला काढा. स्वतःसाठी नाही, तर तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या सुरक्षिततेसाठी. कारण संकट आल्यानंतर तयारी करण्यापेक्षा संकट येण्याआधी तयारी करणं नेहमीच शहाणपणाचं असतं. आणि संकटाच्या काळात सर्वात मोठा आधार नशीब नसतो, तर तुम्ही आधी केलेली तयारी असते. धन्यवाद.